साहित्यामध्ये येत असतं. म्हणून साहित्याने इतर सामाजिक शास्त्रे पाहत असताना, म्हणजे समाजशास्त्र पाहत असताना, राज्यशास्त्र पाहत असताना याचं भान आपण ठेवायचे. तंतोतंत नाही. समाज दोन्हीमध्ये केंद्रवर्ती आहे. राज्यशास्त्रामध्ये राज्याचा कसा विकास होईल त्या अनुषंगाने मांडणी आहे आणि ते विकास होण्यासाठी काही उपाययोजना आहे, काही तत्वज्ञान आहे आणि सत्ता हस्तगत करण्यासाठी राजकारण आहे. तर मग समाजशास्त्रामध्ये काय आहे तर समाजाचा अभ्यास करायचा आहे. तो समाज अभ्यास करायचा म्हणजे काय नेमकं करायचं, त्यांच्या वर्तनाचा अभ्यास करायचा. परस्पर दोन व्यक्ती एकत्र आल्यानंतर समाज तयार होतो. त्यांच्यात देवाणघेवाण झाल्यानंतर तो समाज आहे का नाही ठरतो. मतभेद झाले तर तो समाज आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला. मग समाज म्हणजे काय समजून घेऊया. मग समाजशास्त्र म्हणजे काय लक्षात येईल. आणि समाजशास्त्र मग काय करता, आचार विचार व्यवहार श्रद्धा ध्येय एक असलेले जे व्यक्तींचा समूह आहे आपण तर समाज म्हणतो. आणि जो वेगवेगळ्या हेतूने एकत्र आलाय पण त्यात साम्यता नाही, तो समूह झाला घोळका. आपला घोळकाच आहे. फक्त तुम्ही विद्यार्थी आहात PhD कोर्सवरचे म्हणून तुम्ही त्या अनुषंगाने समान धागा आहे. आचार विचार व्यवहार प्रत्येकाची श्रद्धास्थानं वेगळी आहेत आणि ते असावे. चांगलं वाईट हे व्यक्तिनिष्ठच असतं. चांगलं वाईट या गोष्टी व्यक्तिनिष्ठ असतात. त्यामुळे त्याला नावं ठेवायची नाही. म्हणून मी एखादी गोष्ट तुमच्यापुढे मांडतो त्यासंबंध निर्णय देत नाही. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे व्यक्तिगत. तर पहा आपण समाजशास्त्राचा विचार करणार आहोत. समाजशास्त्र ही संकल्पना ऑगस्ट कॉम्ट या तत्ववेत्त्याने मांडली. ऑगस्ट कॉम्ट हा आत्ता 18व्या शतकातील युरोपातला विचारवंत. म्हणजे समाजशास्त्र ही संकल्पना फार उशिरा आली. राज्यशास्त्र अर्थशास्त्र ह्या संकल्पना आपल्या फार जुन्या होत्या. पण समाजशास्त्र संकल्पना ही अलीकडली आहे. कारण समाजाचं शास्त्र असतं का. शास्त्र कशाला म्हणायचं, विज्ञान कशाला म्हणायचं. प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव शोधणे म्हणजे विज्ञान शोधणे. फळ खाली का पडलं, कार्यकारण भाव शोधणे विज्ञान. माझा आवाज तुमच्यापर्यंत कसा पोहोचतोय ह्याचा अभ्यास करणं विज्ञान, कार्यकारण भाव. आणि विज्ञान स्पष्ट करण्याची पद्धत म्हणजे शास्त्र. विज्ञान स्पष्ट करण्याची पद्धत म्हणजे शास्त्र. ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत. म्हणजे प्रत्येक संकल्पना तुम्ही ज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे अधिकाधिक माहिती. पूर्ण माहिती अजिबात नाही, अधिकाधिक माहिती. मी हमेशा म्हणतो की बाबा पाण्यासंबंधीची माहिती तुमची आत्ताची वेगळी, 50 वर्षांची वेगळी असेल. प्रत्येक आजारासंबंधीची माहिती, कॅन्सर संबंधी माहिती 50 वर्षापूर्वी वेगळी होती, आज वेगळी आहे. संशोधन करतो आहे आपण, त्यात नवीन माहिती पुढे येते आहे आणि ती व्यक्ती पण बदलते आहे. प्रत्येक गोष्ट बदलते आहे, प्रत्येक गोष्टी चेंज होते आहे क्षणाक्षणाला. आणि त्याचं संबंधित ज्ञान माहिती पण बदलते आहे. पण ज्ञान म्हणजे काय, माहिती, अधिकाधिक माहिती. विज्ञान म्हणजे काय, कार्यकारण भाव. तुम्ही विज्ञानवादी भाव म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीचं कार्यकारण भाव समजून घ्या. असं का घडलं नाही, असंच काय घडलं समजून घ्या. त्याचं कार्यकारण भाव सिद्ध करा. आणि सिद्ध करण्याची पद्धती म्हणजे शास्त्र आहे. कारण विज्ञान तुम्ही कशाने सिद्ध करता, पद्धती वापरता काहीतरी, तुम्ही त्यांनी सिद्ध करता, त्याला शास्त्र म्हणायचं. म्हणून आपलं पहिलं होतं भाषाशास्त्र. अजिबात नाही, भाषा विज्ञान. शास्त्र बदलत नाही, विज्ञान बदलतं. विज्ञानाचे कारण बदलतं ना. आपलं आज माहिती पडलं की बाबा हा आजार याने होतो, उद्या दुसरं कारण कळेल आपल्याला. शास्त्र बदलत नाही, विज्ञान बदलतं. म्हणून भाषा विज्ञान. पूर्वी होते भाषाशास्त्र, शास्त्र नाही. शास्त्र पद्धती आहे, शास्त्र पद्धती. आपल्या मराठीमध्ये तर स्वर बदलले, आपले स्वर नाही आहेत. ऑफिस हे इंग्रजीमुळे आपल्याकडे आले. भाषा बदलणारी गोष्ट आहे. मग भाषा विज्ञान.
म्हणजे एखादी संकल्पना स्वीकारत असताना फार विचारपूर्वक स्वीकारली पाहिजे. आपल्याकडे ते होत नाही. आपण जे वाङ्मय प्रकारला हे केलं, कादंबरी म्हणजे काय? बाणभट्टाच्या एका गद्यातील नायिकाचे नाव कादंबरी होती, नोवेलचं नाव आम्ही केलं, म्हणलं कादंबरी पर्याय. कसं काय असं होईल? पात्राचं नाव दिलं आम्ही एका साहित्य प्रकाराला, विचार न करता. नाटक, हा, ज्यात नाट्य आहे. म्हणजे आम्ही काही विचार न करता अशा गोष्टी करत आलेलो आहोत. संकल्पना आमच्या क्लिअर नाहीत. मग तुमच्या साहित्यासंबंधी जेवढ्या काही संकल्पना असतील त्या तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे. साहित्य कशाला म्हणायचं, कथा कुणाला म्हणायचं, नाटक कुणाला म्हणायचं, नाटकाचे घटक, कादंबरीचे घटक, कवितेचे घटक. नाटक संकल्पना वेगळी आहे, तीच त्यात काय संवाद आहे. कविता हे भाव व्यक्त करते. कादंबरीमध्ये काय असतात? निवेदन असतं, वातावरण असतं, संवाद असतं, पात्र असतात, मुख्य आशय असतो, मुख्य विषय असतो, त्याला उपविषय असतात, मोठा आवाका असतो. आत्मचरित्र संकल्पना वेगळी आली, चरित्र संकल्पना वेगळी आली, प्रवास वर्णन संकल्पना वेगळी आली. इथं कल्पनेला वाव कमी आहे. तो वाङ्मय प्रकार तुम्ही समजून घेतला पाहिजे, ठीक आहे नाही? त्या तुमच्या आयडिया क्लिअर असल्या पाहिजे, तर तुम्हाला चांगलं संशोधन करता येईल. अन्यथा नाही. पण ते करणं म्हणजे संशोधन नाही. मी पाहतो पहिलं प्रकरणच काय असतं, कथा म्हणजे काय. आता पास झालं ते तू समजून घे, लिहू नको. 90 पानं, प्रमाण 200 पानाचा, आणि 90 पानं काय, कथा म्हणजे काय. आम्ही समजून घेतो की लिहायलाच काय नाही यांच्याकडे, आकलनच नाही. मग ते तुमच्या संबंधी, तुमच्या गाईड संबंधी दृष्टिकोन चांगला राहत नाही. मी अनेक प्रबंध चेक करतो, पाहतो की म्हणतो अरे वा 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 छान, वा 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 म्हटलं समजायचं आपलं काय खरं नाही. कारण का वाईट बोलू नये. मग ते आम्ही म्हणतो वा 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 छान, चला. आम्ही समजतो की काही जमलं नाही. तसं तुमच्या बाबत होता कामा नये. तुमच्या नावाने छापली जाणारी गोष्ट ही चांगलीच असली पाहिजे, त्या चौकटीतच असली पाहिजे. तुमचं नाव खराब होता कामा नये. ती सवय तुम्हाला लावून घेऊ नका. भले 2 नाही 3 वर्ष लावा, पण त्या संकल्पना, आपला विषय समजून घ्या. आपला विषय काय आहे, आपला विषय मांडणी कशी केली पाहिजे, ह्याच्या संशोधनासाठी कोणत्या पद्धती वापरल्या पाहिजे, ही पद्धती बसते का, आपला कोणता वाङ्मय प्रकार आहे, मग कोणत्या वाङ्मयावर कोणत्या पद्धती आपल्याला स्वीकारायच्या आहे, आपल्याला नेमका आपला जो विषय आहे, आपला प्रॉब्लेम काय आहे. तुम्ही संशोधकाचा म्हणजे काय प्रॉब्लेम घेता येईल, समस्या काय, तुमच्या विषयी समस्या काय तुम्हाला माहिती आहे. समस्याच माहिती नाही. असे मी वायवा पाहिले PhDचे, समस्याच माहिती नाही. तुम्ही एखादा विषय घेता म्हणजे काय, याची समस्या घेताय की ही समस्या, हा प्रॉब्लेम मला सोडवायचा आहे. फळ खाली काय पडलं, तसं काय या कथेमध्ये काय आहे, या कादंबरीत काय आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे काय, समाजशास्त्रच माहीत नाही, दृष्टिकोन लांबच गोष्ट. आणि नाव काय समाजशास्त्र दृष्टिकोन, आणि भरतच लिहिले. मूळ संकल्पना समजून घ्या की आपल्याला हे साधनं आहेत. तुमचा जो विषय आहे, प्रॉब्लेम आहे, तो सोडवण्यासाठी राज्यशास्त्र आहे, ते सोडवण्यासाठी समाजशास्त्र आहे. हे तंतोतंत लागू होत नाही, कारण समाजशास्त्र साहित्यासाठी तयार झालं नाही, राज्यशास्त्र साहित्यासाठी तयार झालं नाही. ही तुमची माझी भावनिक गरज होती, वैचारिक गरज होती, सामाजिक गरज होती, ते मी आविष्कार केलेला आहे. आणि बरं, जो साहित्य आहे तसं येत नाही, ते आविष्कृत होतं. माझ्या मनात एखादा भाव उत्पन्न झाला, मी त्याला काहीतरी जोडून आणतो. चांद तारे तोड लावूंगा म्हणजे काय, माझं जास्त प्रेम आहे तुझ्यावर, असं येते. तेरे ले चांद तारे तोड लावूंगा कविता येते बघा. म्हणजे काय, मी काही करू शकतो. चांद तारे हे निमित्त आहे, हे निमित्त आहे. हिरवे हिरवे गालगालीचे, हरे तृणाच्या मखमालीचे, त्या मखमालीवरती फुलराणी खेळत होती. वर्णन आहे वेगळ्या अंगाने. मग कविता ही वेगळ्या अंगाने येते, त्यातला भाव असतो. मग तो भाव त्या काळात कसा भाव आला, आत्ता कोणता भाव येतो, हाच भाव आविष्कृत का झाला. म्हणून आविष्कार करत असताना म्हणून साहित्य हे आविष्कार आहे. म्हणून तंतोतंत बसवण्याचा प्रयत्न करू नका. हे सिद्धांत आहेत. समाजशास्त्र साहित्यासाठी तयार झालं नाही, राज्यशास्त्र कोणतं शास्त्र, अर्थशास्त्र साहित्यासाठी. आम्ही त्यातले काही दुवे इकडे वापरता येतील का, कारण का साहित्यामध्ये समाज जास्त यायला लागला. पूर्वी भावना जास्त यायची. आमचं सगळं साहित्य परी कसं होतं, देवावर आणि राजावर. इंग्रज आला तेव्हा माणसावर आलं. माणसावर लिहायचं नाही आमच्याकडे, असं होतं. एक होता राजा,
आजही एक होता राजा. अरे आता बाद झालं ना, एक होता मुख्यमंत्री लिहि ना. आता काळ बदलला ना, डोक्यात गेलंच नाही ते अजून. एक होता राजा, एक होती परी. म्हणून तुम्हाला आता साहित्यामध्ये समाज जास्त यायला लागला आणि समाजाला कळलं की साहित्यातून माझ्या भावना चांगल्या मांडता येऊ शकतात, माझ्या मागण्या मांडता येऊ शकतात. मग हा सांस्कृतिक संघर्ष झाला. ज्याचा काहीतरी समस्या आहे, जो अडचणीत आहे, मग त्याने हातामध्ये हत्यार घ्यायला पाहिजे. तो हत्यार घेत नाही, तो पेन घेतोय. सांस्कृतिक लढाई आहे. मी नाही नुसती मादी, मी माणूस आधी. सांस्कृतिक लढाई आहे. तो स्वातंत्र्य नाकारतोय, इथली धर्मव्यवस्था नाकारतोय आणि बोलतोय की मला काय दिलं या धर्मव्यवस्थेने, मला काय दिलं हे समाज व्यवस्थेने, मला काय दिलं हे स्वातंत्र्याने. नाही ना, मग मी ते नाकारतो. आणि तुम्हाला अधिकार आहे. आणि तो कसा नाकारतोय? साहित्यामध्ये, कवितेमध्ये. अरे क्या बात. सांस्कृतिक लढाई आहे, भावनेच्या अंगाने लढली जाणारी. मी हमेशा म्हणतो की जिंकणे आणि हरवणे ह्यात फरक आहे. जिंकणे आणि हरवणे ह्यात फरक आहे. पुढच्या माणसाने आपल्याला एक मारले, आपण त्याला दोन मारले, आपण ते वैर झालो. त्याला आपण काय केलं? हरवलं. पण आपण दोन्ही अजून मारवा, राग तो व्यक्त होतोय का, मार. त्याला आपण जिंकलं. ते भांडणं म्हणजे आम्ही गावात पाहतो ना की दोन घरामध्ये जमत नाही. का जमत नाही? आजोबांची भांडणं झाली होती. म्हणजे आजोबांची भांडणं मुलांनी मी जोपासली, आता नातवंड. नाही, ह्या दोन घरामध्ये जमत नाही बरं का. का जमत नाही? पूर्वीपासून हा देश मूर्खांचा आहे. कोणते वजे वाहतो होता. एका गावात राहणारे, एका गल्लीत राहणारे माणसं दुश्मनी घेऊन वागतो, हे की नाही. ह्या सगळ्या अशा गोष्टी घडत आहेत. आणि साहित्यामध्ये सगळं येतंय, भावभावना सगळ्या येतात. म्हणून साहित्य आणि समाज शास्त्र याचा आपल्याला समाज कसा कार्यान्वित होतो, समाजामध्ये कसे प्रॉब्लेम तयार होतात, का आणि त्याला पर्याय काय असतो, याच्या अनुषंगाने अभ्यास होतो. म्हणून समाजशास्त्र. म्हणून ही पण अलीकडली आहे. पण सगळं शास्त्र म्हणायचं का? तर हो, प्रत्येक गोष्ट ही समाजानुसार घडत असते. म्हणजे 50 वर्षापूर्वी असा तास असता आणि काही महिला असत्या, त्या खात्रीने त्यांनी सगळ्यांना साड्या घातल्या असत्या आणि पदर असतं. आणि सगळ्यांच्या डोक्यावर काय असते? टोप्या असतात किंवा फेटे असते. कारण बोडकं डोकं ठेवणं हे चांगली गोष्ट मानत नव्हती. का? मान्यता. मान्यता हा शब्द विसरू नका बरं. सगळ्या गोष्टी असं काय करायचं? मान्यता. त्याला कार्यकारण भाव काय? काहीच नाही. असं केल्यानेच देव पावतो, अशाने नाही, असंच. अरे बाबा असं कर ना, नाही. 90 दिवस, 11 पण नाही, 7 नाही, 9च पाहिजे. मान्यता. दुसरं कारणच नाही. दुसरं कारणच नाही. म्हणजे एखाद्या परधर्मीयाला परधर्माच्या ह्याच्यात गेला, म्हणजे एखादा हिंदू गेला मस्जिदीमध्ये, त्याला काय वाटतं? तर सकून मिळेल का? तो उलट भेद बसेल. मुस्लिम आला मंदिरात, तो भेद बसेल. ते जर खरंच असं ते मान्यता फार मोठी गोष्ट आहे. मान्यतेचं गारूड तुमच्या आमच्या मनात आहे. हे वर्तन सगळं आहे. म्हणून समाजशास्त्रामध्ये त्या अनुषंगाने समाजाचा अभ्यास होतो आणि समाज हा त्या अंगाने कार्यान्वित होतो आणि ह्याला कार्यकारणभाव शोधता येतो. काय कार्यकारणभाव शोधता येतो. मग तुमचं हसणं, तुमचं रडणं, तुमची प्रत्येक कृती ही सामाजिक कृती आहे असं गृहीत धरलं जातं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी सगळं ते उदाहरण सांगतो. माझ्या अनेक भाषणात हे उदाहरण येतं. मी साताऱ्याला गेलो होतो एका स्पर्धाच्या परीक्षक म्हणून. स्पर्धेसाठी ते सचिव होते एक शेख सर. त्यांचा मुलगा इंग्लंडला राहिला, ते तिकडे गेले होते इंग्लंडला. तर बरेच महिन्याचं काम करत होते. ते राहिले मुक्काम केला. तर त्या नातवावर ते बागेत फिरायला जायचे. मग नातवाचे त्याचे मित्र झाले. मग एखादा बड्डे होता, मग त्या बड्डेला गेले. बघा कसं काम करतात. मग त्या बड्डे 10-15 माणसं होती आणि 4-5 पोरं होती. हे आजोबा गेले होते. ते म्हणे हे कोणते? माझे वडील. हे कोण? माझी आई. पण तुम्हाला की ही माझी आई, हे माझे वडील. मग त्याने असं आई वडील हे करून दिलं. हो, 2 आई 2 वडील कसं काय बाबा? तर हे सर आपण नाराज की हे पोरगं माझं चेष्टा करत आहे. तर एका माणसाला लक्षात आलं की बाबा काय हा म्हणजे तुम्ही कुठून आला? भारतामधून ना? हां, मग तुम्ही सांगतो म्हणजे या महिलेचे या माणसाचं लग्न झालं, हे मुलगा जन्माला आला. पण ह्याचं जमलं नाही, ह्याने हेच लग्न केलं, हे लग्न केलं. पण ह्या मुलामुळे आम्ही सगळे एकत्र असतो. बघा,
मग तिथे आमच्याकडे एखाद्या मुलाला जर म्हटलं 2 बापाचा, त्याला राग येईल, त्याला राग येईल. 2 बाप नसतात, 2 आया असतात. अरे वा, आता लिंक लागली आपली बरं का. संवाद जुळला पाहिजे हो, तर मजा आहे. नाही तर माणूस बोर होतो. कुठनं आणलं, कुणी आणलं ह्यांना, असं होतं. म्हणजे 2 बापाचा म्हणणं ही आमची रागाची गोष्ट आहे. म्हणून आमचं रागवणं, आमचं हसणं हे व्यक्तिगत नाही, हे सामाजिक आहे. आमची नेणू, आमची सामाजिकता या अशा घडामोडीतून घडते. समाजात कशाला मान्यता आहे? 2 असले चालेल, पण 2 बाप नसतो. म्हणून आमचं हसणं, आमचं बोलणं, आमचं रडणं हे व्यक्तिगत नाही, हे सामाजिक आहे. म्हणून अनेक सामाजिक घडलेल्या घडामोडींचा आपल्याला कार्यकारणभाव स्पष्ट करता येतो, किंवा हा समाज कसा वागेल हे सांगता येतं. मी चेष्टेने म्हणायचो काय, की गुजराती माणूस आपल्या दुकानामध्ये गल्ल्यावर बायकोला बसवतो, बस तू बसव, धंदा चांगला होतो, बस. मराठी माणूस धंदा बोलला तरी चालेल, बायको दुकानावर बसणार नाही. मराठी बाणा. वागण्यात असा फरक आहे. सामाजिकता मग ह्याला ऐतिहासिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक अशी कारणं असतात, आणि तुमचं आमचं मानस तयार झालं असतं, आणि तसं आम्ही वागतो. कारण का, मराठी माणसाला 5 पैशाची वस्तू घेणाऱ्या माणसाला मालक म्हणणं जमणार नाही. 5 पैशाची वस्तू घेणार नाही, या मालक म्हणायचं त्याला, ए बघ तिकडं, जमणार नाही. आपले पोलीस पांडे फार भारी म्हणतात, काय रवा कसा दिला, काय वाटलं तर घे, सैनिक. दुपारी 2 ते 4 दुकान बंद, 1 ते 4, 1 ते 4 माफ करा. हा, पुण्यात हे जे आहे, हे पुण्याच्या पाट्या, हे असं काय येतं? कारण का, मराठी माणूस खऱ्या अर्थाने जगतो, म्हणून त्याला शृंगार पण आवडतो, लावणी पण, आणि तो लढवय्या पण आहे, म्हणून त्याला पोवाडा पण आवडतो. आमच्याकडे फड आहे, कुस्त्यांचा फड आहे, लावणीचा पण फड आहे, आणि राजकारणाचा पण फड आहे. त्यात मी पण आहे म्हणून तो संघर्ष जास्त करतो, राजकारण जास्त आहे. महात्मा गांधी म्हणायचे, महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचं मोळ आहे. मग महात्मा गांधींनी डोक्यावर महाराष्ट्राने घेतला, महात्मा गांधींना, आणि त्यांना विरोध पण महाराष्ट्रीय माणसाने केला. त्यातून बोलणार नाही, त्यांना टोकाचा विरोध केला, ही फार लांछनास्पद गोष्ट आहे. महात्मा गांधी फार ग्रेट माणूस होता. त्याला म्हणतात की या तोंडात मारल्यावर ह्या तोंडात मारा, हे का नाही. महात्मा गांधी लोकांना जिंकत होते, आणि त्यांनी हे विधान जे केलं होतं ना, ते असं केलं होतं. ते म्हणले, ते अस्पृश्य वर्गाला आम्ही एवढा त्रास दिलाय, माणूस असून आम्ही त्यांना वागवलं नाही माणसारखं, म्हणजे का अस्पृश्याने जर मला तोंडात मारलं, या मी दुसरा काला पुढा करेल. हे ते वाक्य असं आहे. पण आमच्याकडे वाक्य चुरून, वाक्य काटून बोलत. गांधी म्हणजे काय, ह्या गालावर मारल्यावर ह्या गालावर, हे काय माणूस झाला का? बाबा, हरवणं सोपं आहे, जिंकणं अवघड आहे. आणि तो जिंकू शकतो ज्यात ताकद आहे. अहिंसा म्हणून लाचार लोकांची अहिंसा नसते, कर्तृत्ववान शूर लोकांची अहिंसा खरी अहिंसा. ताकद असताना तो मारत नाही. तर पहा, आपण दुसरीकडे जाऊया, आपला विषय दुसरा राहील म्हणून आपण पाहतो. तर हा जो ऑगस्ट कॉम्ट आहे, त्यांनी 2 प्रकार पाडले आहेत समाजशास्त्राचे. तो म्हणतोय की बाबा चित्तात्मक समाजशास्त्र आणि गत्यात्मक समाजशास्त्र. तर त्याच्या आधी आपण काही व्याख्या घेऊया. मॅक ऑयवर आणि पेज यांची व्याख्या आहे. समाजशास्त्र हे सामाजिक संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. सामाजिक संबंध, लोकांचे संबंध कसे एकमेकांशी, त्याचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. समाज सदस्य असणाऱ्या 2 व्यक्तींचे परस्पर संबंध म्हणजे सामाजिक संबंध होय. सामाजिक दृष्टीने अभ्यास करणे म्हणजे ह्याचा अर्थ हा, आणि समाजशास्त्राच्या अंगाने अभ्यास करणे ह्याचा अर्थ पुन्हा वेगळा होतो. समाजशास्त्राचं म्हणलं ना, मग समाजशास्त्राच्या इतरही पद्धती वापराव्या लागतात. आणि सामाजिक अभ्यास म्हटलं तर काय, एका समाजातल्या 2 सदस्यांचा परस्पर वर्तन एकमेकाशी, त्याचा अभ्यास म्हणजे सामाजिक अभ्यास.
आयडियाच क्लिअर नाही. सामाजिक व वाङ्मयीन दृष्टीने अभ्यास म्हणजे काय, म्हणजे काय? तो फक्त स्पष्टीकरण करत बसतो आणि आहे तेच लिहित बसतो. हो, संशोधन होत नाही. पहा, सामाजिक संबंध हाच समाजशास्त्राचा केंद्रबिंदू आहे. मॅक आयवर आणि पेज नावाचे 2 विद्वान होते, त्यांनी मांडणी केली दोघांनी की सामाजिक संबंध तुमचे कसे आहेत. आता हे सामाजिक संबंध नेमकं कशाचा अभ्यास करायचा, तर फेअर चाइल्ड नावाचा एक विचारवंत होऊन गेला. फेअर चाइल्ड, मानव आणि मानव निर्मित वातावरण यांच्यामधील संबंधांचे अध्ययन म्हणजे समाजशास्त्र होय. मानव आणि मानव निर्मित वातावरण यांच्यामधील संबंधांचे अध्ययन म्हणजे समाजशास्त्र होय. आता वातावरण म्हणजे काय? मानव निर्मित वातावरण. आपण एक विवाह करतो बघा, विवाहामध्ये काय असतं? मांडव आला, हळद आली, बँड आला, नाव घेणं आलं, त्याला काय म्हणतो त्यापुरतं हा नवरदेव, ही नवरी, कलवरे, हे की नाही, नवरीचा बाप, नवऱ्याचा बाप, नवऱ्याचा मामा, एक योग्य संकल्पना आपण ते वापरतो. हे वातावरण तयार होतं. ह्या वातावरणाचा अभ्यास करणे म्हणजे माणसं एकत्र आल्यावर ज्या घटना घडतात त्यात एक वातावरण तयार होतं. आता बघ, इथं आपल्याला ह्या जो काही हॉल आहे, ह्या हॉलला वर्गाचं वातावरण तयार झालं. कोणतरी एक जण बोलतं आहे आणि तुम्ही ऐकत आहात. आपल्याकडे शिक्षण पद्धती अशीच आहे, कोणत्या एकाने बोलायचं आणि सगळं ऐकत, जसं हाच लय हुशार. खरी वाईट गोष्ट आहे. चर्चात्मक पाहिजे, चर्चात्मक पाहिजे. जर तुम्ही सगळे गाणे म्हणत असाल तर काय होईल? वर्ग होईल का? नाही होईल. वातावरण कोणतं आहे? मग त्या वातावरणाचा अभ्यास करणे म्हणजे समाजशास्त्र असंही म्हणतात. बघा, ग्रीन्सबर्ग हा काय म्हणतोय? व्यक्ती व्यक्तीमधील आंतरक्रिया आणि यातून निर्माण होणारे परस्पर संबंध यांच्या कारणांचे व परिणामांचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. म्हणजे व्यक्ती म्हणजे आंतरक्रिया होतात, यातून जे परस्पर संबंध निर्माण होतात, या कारणांचे व परिणामांचे. तुम्ही ते एकत्र का आला, ह्याचा परिणाम काय झाला? इथं एकत्र राहायला कारण आहे, सगळ्यांनी ऍडमिशन घेतले, सगळ्यांनी पैसे भरले, सगळ्यांना डॉक्टर व्हायचं. परिणाम काय? आता परिणाम पटकन मोपता येत नाही, कारण तो बौद्धिक आहे. काय कोणाला काही गोष्टी कळल्या असतील, कोण डोक्यात वेगळं असेल. कारण अनेक मुलं मी पाहतो ना, वर्गात हजर नसतात, फक्त शरीराने हजर. सर बोला, ते डोक्यातच आहे. आता मग ते मित्र आला असेल, मग आपलं कॅन्टीनला जायचं आहे, आज त्याचा बड्डे असं असं असो. म्हणून मला बऱ्याच वेळा मुलांना मध्ये मध्ये हसावं लागतं. हो, जागते राहू, जागा आहे ना, इकडं बघ, इकडं बघ. हे शिक्षका हे अभिनय करायला लागतो, त्याशिवाय खरं नाही. ना तर तो शिक्षक बोलतोय आणि आपल्या इकडे चाललेलं आहे. हे जे कार्यकारण भाव आहे, की काय कारण आणि परिणाम, याचा अभ्यास करणं म्हणजे समाजशास्त्र. म्हणजे समाज कसा एकत्र येतो, त्याचे कारण काय आहेत, किंवा एकत्र आल्यावर त्यांची काय परिस्थिती तयार होते, त्याचा परिणाम काय होतो, ह्याचं अध्ययन करणं, अभ्यास करणं म्हणजे समाजशास्त्र. हॅरी जॉन्सन हा बघा काय म्हणतो. हॅरी जॉन्सन, सामाजिक समूह म्हणजे गट, सामाजिक समूह, त्यांची संघटन पद्धती किंवा त्यांचे अंतर्गत स्वरूप, तसेच समूहाचे संघटन टिकवून ठेवण्याची पद्धती. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. समूहाचे संघटन टिकवून ठेवण्याची पद्धती, समूहामध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या प्रक्रिया आणि समूहांमधील परस्पर संबंध या सर्वांचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. ही मला व्याख्या अधिक मोठी, व्यापक वाटते. सांगतो, समाजशास्त्र हे एका व्याख्यात बसवणारी गोष्ट नाही, व्यापक संकल्पना आहे. पण हे फार नेमकेपणाने मांडलेले आहे. सामाजिक समूह म्हणजे गट, आपले सामाजिक समूह, त्यांची संघटन पद्धती. म्हणजे समूह संघटित कसा होतो. तुम्ही शैक्षणिक अंगाने संघटित झाला आहे की नाही. उद्या तुम्ही लग्नात जमला तर तुम्ही लग्नातले वराती म्हणूया, मुलाकडले म्हणूया, मुलीकडले म्हणूया, त्या अनुषंगाने संघटित झालेला.
आहे की नाही. कामगार संघटना, मी कामगार म्हणून तुम्ही संघटित झालेला. बचत गट, महिला बचत गट म्हणून महिलांचे बचत गट तुम्ही एक संघटित झालेला. मग तुम्ही संघटित कसा झालेला आहात? कोणत्या अनुषंगाने लोक संघटित होतात याचा अभ्यास करायचा. दुसरं काय, त्यांचे अंतर्गत स्वरूप, संघटित झाल्यानंतर अंतर्गत स्वरूप, तसेच समूहाचे संघटन टिकून ठेवण्याची पद्धती. संघटित लोक आलेत पण ते टिकून धरायचे कसे? वर्गात पोरं बसलेत पण ते टिकून ठेवायचे कसे? कौशल्य लागते. तसा समूह एकत्र आलाय, आपल्याकडे संघटन लोक टिकतच नाही, टिकतच नाही संघटन. 1 वर्ष 2 वर्ष संघटना बुडलीच. विद्यार्थी संघटना महिलांची संघटना डुबली. गणेश मंडळ एकत्र आले, गणपती संपले यांचं परत भांडणच, हिशोबावरून भांडणं, ह्याच्यावरून भांडणं, मतभेद. आम्ही ते संघटन टिकून ठेवण्यासाठी काय पद्धती वापरल्या जातात आणि का टिकत नाही? मग समूह एकत्र कधी येतो, का येतो, तो का टिकून राहतो, तो का विभक्त होतो, ह्याचा अभ्यास. समूहाचे परिवर्तन घडवून आणणाऱ्या प्रक्रिया. परिवर्तन कशाने घडून येतं? म्हणजे लोकांनी एकत्र यावं लोकांच्या कल्याणासाठी. लोक एकत्र येतात स्वतः स्वार्थासाठी, ती गोष्ट वेगळी. कल्याण साधता आलं पाहिजे. बचत गट काढतो कारण का मला कर्ज मिळालं पाहिजे, हे अर्थ नाही, हे अर्थ नाही. पक्ष बांधतो माझं भलं झालं पाहिजे, हे अर्थ नाही. तर ते तुम्ही काय परिवर्तन करताय का संघटन आल्यानंतर, ह्याचा अभ्यास करायचा आहे. समूहामधील परस्पर संबंध, या सर्वांचे अध्ययन. परस्पर संबंध मी बघा, बचत गट तुम्ही 25 महिला एकत्र येऊ द्या, ते म्हणते मी अध्यक्ष, मी खजिनदार. हा, बऱ्याच वेळा आमच्याकडे असतं की 2 महिने तू, 3 महिने ती. परस्पर संबंध कसे आहे? ज्याला राजकीय वारसा आहे ना, तो आपला अधिकार सांगतो आणि लोक बसतो, ते आमदारची बायको आहे मग ती अध्यक्ष तीच. बचत गटाची आमदारची बायको अध्यक्ष नाही म्हणजे कसं काय? म्हणजे आम्हाला ती गोष्ट असं परंपराचं वाटतं. असं काय नाही, तिला काही येत नाही, ती आम्हाला बायको असं नसो, ही बाई चांगली, हिला अध्यक्ष करू. परस्पर संबंध कसे आहेत ह्याचं अध्ययन करणारं ते काय आहे? समाजशास्त्र आहे. म्हणजे जिकडून तुमचं वर्तन कसं आहे, सामाजिक वर्तन, आणि तुमच्या सामाजिक वर्तनाचा, सामाजिक प्रभावाचा तुमच्या व्यक्तिगत वर्तनावर सुद्धा प्रभाव पडतो. तो म्हटलं की हना आपटेंनी कादंबरी लिहिल्या, 50 कोणी घेतो, विद्वांचे प्रश्न मांडले. बाबुराव बागुलांनी विद्वांचे प्रश्न का नाही मांडले? कारण ते त्यांच्या काळ बदलला होता आणि ते त्यांच्याकडे प्रश्न नव्हते, प्रश्न नव्हते. आता काळ बदलला. गोलपिठा कोण लिहिलं? नामदेव सरांनी. तेंडुलकरनं का लिहिलं नाही? तेंडुलकरनं प्रस्तावना लिहिली, गोलपिठा त्यांनी का लिहिलं नाही? कारण तो त्यांचा प्रश्न वाटत नाही. तुम्ही कोणत्या परिघात राहता? त्यांनी लिहिलं ना, कमला नाटक लिहिलं ना, कारण ते पत्रकार होते, त्यांनी ते पाहिलं होते. महिलांची विक्री होते, आजही होते. वास्तव फार भयानक आहे. ताजमहाल बांधले मुद्द्यासाठी, पण त्याला 100 बायका होत्या, हे खरं आहे. म्हणजे या अनुषंगाने पाहिलं आपल्याला की परस्पर संबंध कसे आहे, आणि व्यक्तिगत त्याचं लिखाण सुद्धा हे सामाजिक अंगाने असतं, सामाजिक अंगानेच असतं. म्हणून नांदोड्याचा जर राहिला होता, त्यांच्या जवळनं पाहिलं होतं, म्हणून त्याचं गोलपिठा नाव येतं. त्या काव्यसंग्रहाचं नाव गोलपिठा, वेश्यावस्ती. इकडं तो माणूस लिहिल का? वेश्या शब्द नाव येणार नाही, शब्द येणार नाही. ते भावभावना तर वेगळंच, आणि नाव असं कसं मस्त पाहिजे. ऊन झेलू झेलू एक काव्यसंग्रहात नाव होतं, ऊन झेलू झेलू. म्हणून वा छान, जेला ऊन झेलू झेलू फुलपाखरू काव्यसंग्रहाचं नाव. ते वाईट आहे असं नाही, जसं आहे तसं येणार. आपल्याला तो अभ्यास करायचा. म्हणजे हे चांगलं, त्याने म्हणायचं हे वाईट, या फंद्यात पडायचं नाही. ते असं का ढासाळं असं का लिहितात? तेंडुलकर का लिहू शकले नाहीत? समाजशास्त्रीय प्रश्न आहे, व्यक्तिगत नाही. हा तुमच्या माझ्या सामाजिक दोष आहे.
की इकडली माणसं इकडे भिडतच नाहीत आणि इकडली माणसं इकडे भिडतच नाहीत. ह्याने ह्या नाव ठेवायचं आणि त्यांना नाव ठेवायचं. अरे काय समाज काही ना. येस, म्हणून सामाजिक प्रश्न आहे हा. म्हणून ढसाळ हे का लिहू शकले? कारण त्यांची सामाजिकता तशी होती. तुमचे तेंडुलकर प्रतिभावंत कवी हे का लिहू शकले नाहीत? त्यांची सामाजिकता वेगळी होती, दृष्टिकोन वेगळा होता. ऐतिहासिक नाटकं का लिहिली नाहीत दलित कादंबरकारांनी, नाटककारांनी? त्यांना ते गरज वाटत नाही. इतिहास माझा नाहीच, इतिहास माझा नाही, ह्याने दिलं काय मला? मग ऐतिहासिक नाटक कोण लिहित आहे? हा मध्यमवर्गीय पांढरपेशी जो इतिहास रममान होतोय. हम ग्रेट थे, हम ग्रेट थे. ज्याला दारिद्र्य भोगलंय, ज्याने दुःखच भोगलंय, तो इतिहासात नाव ठेवेल. सामाजिक प्रश्न आहे. सामाजिकतेतून तुम्ही काय लिहिता? तुमच्या लिहिण्याचे आशय कोणते? तुमची अभिव्यक्ती कशी? अभिव्यक्ती इकडं गोड गोड भाषा आली पाहिजे, हे की नाही? हे म्हणजे 1920ला एका कादंबरीमध्ये म्हैस शब्द आला होता. तर लोकांनी लिहिलं, कादंबरीमध्ये म्हैस म्हणजे काय? हे जास्तच झालं. अरे ही मानसिकता, म्हणजे तो शब्द सुद्धा नको, ती माणसं लांबच. सामाजिकता. आमच्या कादंबरीमध्ये कथेमध्ये मुस्लिम येतो ना, तो खलनायक म्हणून येतो. बघण्याचा दृष्टिकोन चांगला वाईट, कारण फाळणी झाली होती. परिणाम कसा होतो? मग मुस्लिम म्हणजे वाईट, काबुलीवाला म्हणजे तो वाईटच, दाढीवाला म्हणजे तो वाईटच. माणसं तयार होते. म्हणून आमच्या कादंबऱ्यामध्ये जो इतर समाज येतो तो कसा येतो? भैरप्पा नावाचा एक कन्नड कादंबरीकार आहे, त्यांच्या कादंबरी मराठीमध्ये बघा. त्यांच्या कादंबरी अख्खं गाव येतो, सगळ्या जाती धर्माचे लोक येतात कादंबरीमध्ये. आमच्यामध्ये त्या लेखकाच्या जातीचीच लोक येतात. आमचं परीघ फार छोटा आहे, परीघ फार छोटा आहे. त्यामुळं खरं स्वरूप येतच नाही. अख्खा गाव येतो त्याच्या अख्खा गाव येतो. त्यामुळे त्यांचा सामाजिक अभ्यास चांगला होतो. आमच्या तर सामाजिक अभ्यास करायला गेलो ना, मग त्या जातीचा, त्या समूहाचा तेवढंच येतं. त्यामुळे मराठी कादंबरी फारच संकुचित मानली जाते, संकुचित मानली जाते. असं का? हे कसं आलं असं का? ह्याचा शोध घेणं म्हणजे सामाजिक दृष्टीने अभ्यास करणे. हा समाज कारणीभूत आहे. तो लेखक त्याचा घटक आहे, कोणी वर्ण पडत नाही, कोणी वर्ण पडत नाही. तो त्याचा घटक आहे. मग त्या अंगाने अभ्यास करायचा. म्हणजे कशालाच नाव न ठेवता असं का, जे आहे ते असं काय स्पष्ट करणं हे संशोधकाचं काम आहे. नाव ठेवणे तुमचं काम नाही. म्हणून मला वाटतं समीक्षेमध्ये मूल्यमापन करावं का, तर वाङ्मयीन मूल्यमापन कर, सामाजिक कर, पण निष्कर्ष देऊ नको चांगली का वाईट कथा. त्याला वाटलं त्यांनी लिहिलं, तुला काय करायचंय? सामाजिक विश्लेषण कर, मूल्यमापन कर. डसा लिहून गोलपिटा, ओके. हा ना आपले 50 कोण घेतो, ओके. आणि त्याचं विश्लेषण तू त्या सामाजिक समकाळाच्या अंगाने कर. तो कोणत्या स्तरातून आला, कसा आला, त्या जाणीवा कोणत्या होत्या, त्याच्यापुढे प्रॉब्लेम कोणते होते. विधवेचा प्रश्न हा इकडे नाहीच. दलित वर्गामध्ये विधवेचा प्रश्नच नाही. लग्न नवरा मेला दुसरं लावून देतं, पाठ लावतं, तो प्रश्नच नाही. त्यामुळे तो मोठा प्रश्न वाटत नाही. त्याला सामाजिक प्रश्न मोठा आपला प्रश्न वाटतो. त्याला सामाजिक प्रश्न आपला वाटतो, तो ते लिहितो. समजून घ्या व्यक्तीमध्ये संबंध कसे आहेत आणि त्यामागचे कारण कोणते. आमचा भारत एक आहे हो, पण आम्ही अजून हा गुजराती आहे, हा यूपीचा आहे असं करतो ना, हा बिहारी आहे. आणि आमची धारणा तयार आहे, बिहारी म्हणजे असा, गुजराती म्हणजे असा, आणि ते म्हणतात मराठी म्हणजे असा भांडखोर. पण मराठी माणसांना काही बिल्डिंगमध्ये घेत नाहीत. हो, हे का आहे तो शोध घ्यायचा आहे. चांगला का वाईट हात चांगला का वाईट हात पडला तुम्हाला संशोधन करता येणार नाही. संशोधक हा डिकास्ट झाला पाहिजे. तो कोणत्या प्रदेशाचा, धर्माचा, जातीचा राहता कामा नये. त्याला हे दिसणार नाही. तो एका डोळ्याने पाहिजे. हो, त्याला यातनं बाहेर पडावं लागेल, तर तो सामाजिक अंगाने अभ्यास करू शकतो. कारण का
साहित्य म्हणजे समाजाचा आरसा आणि समाजामध्ये हे सगळं येतच. समाजामध्ये सगळं हे येतच. पहा, तर पुन्हा मी तुमच्या इकडे येतो, कुणाकडे? ऑगस्ट कॉम्टकडे येतो. तर तो म्हणतो की समाजशास्त्राचे 2 भागात तो विभागणी करतो अभ्यासासाठी. म्हणजे साहित्य समाजाचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्रात केला जातो सामाजिक वर्तनाचा, संघटना का तयार होते, त्याचा परिणाम काय, कारण काय, तिथं कसे घडतात, ह्याचा अभ्यास करणे. ओके, म्हणजे प्रत्येक गोष्टीत बदल होत चाललाय, त्याचा अभ्यास करणे. वेगवेगळ्या संस्था आहेत आपल्याकडे, विवाह संस्था आहे, धर्मसंस्था आहे, गाव संस्था आहे, जात संस्था आहे. ह्यात कसे बदल होत चालले, हे कसे आले, काय आले, कुठं आले, कशामुळे आले, आणि ते वर्तनात कसे आले, काय वर्तनात कसे आले. एकाही भारतीय माणसाने इथं बसलेल्या मनुस्मृती वाचली असं वाटत नाही मला, वाचली नाही, पण सगळे स्त्रियांना दुय्यम मानतात. मग ते पुस्तक वाचून होत नसतं, ते समाजात झिरपतं आणि मग ते पुढे येतं, हे की नाही. महिला म्हणजे पायातली वाण, बरं कसं काय त्यात लिहिले, बरं तुला माहिती आहे का? माहिती नाही. गुरामागचा माणूस सुद्धा शिकलेला माणसासारखाच वागतो, महिलांची वर्तन सारखं असतं. हा, ह्याची पद्धती वेगळी असेल, त्या पद्धती वेगळी असेल. ते सामाजिकरण होतं म्हणजे काय? समाजातले जे मान्यता आहे, रूढी परंपरा आहेत, चालीरीती आहेत, ते त्याच्या डोक्यामध्ये येतात आणि तो घडतो. आणि त्याला वाहक आहे भाषा. बाईचं जास्त ऐकायचं नाही, मग शब्द काढला बाईल्या, अंकुश येतो, सामाजिक अंकुश. उगाच शब्द निघत नाही, बाईल्या शब्द. म्हणजे भाषा ही राजकारणासाठीच वापरली आपल्याकडे. म्हणजे शुद्ध भाषा, शुद्ध अशुद्ध नसते. मी वरण म्हटलं काय आणि सातारचा माणूस म्हणला वरान म्हणजे काय, प्रश्न नाही. भाषा शुद्ध अशुद्ध नसतेच, लिखित भाषा शुद्ध अशुद्ध असते. पण लेखनविषयक नियम आहेत, बोलण्यासंबंधी नाही. मी तुम्हाला काय म्हटलं, कळलं, प्रश्न मिटला, भाषा साधन आहे. हा गावंढळ बोलतो म्हणजे हा गलिच्छ आहे, हा ग्रामीण बोलतो म्हणजे वेडाच आहे. राजकारण, त्यामध्ये सांस्कृतिक राजकारण. हा बायांची भाषा, आदिवासी समाजामध्ये स्त्रियांची आणि पुरुषांची भाषा वेगळी नाही. पण आम्ही काय केली, मी आले, तो म्हणतो मी आलो. कोल्हापूरला काय प्रमाणात, थोड्या प्रमाणात. पण आम्ही तर म्हणतो तुम्हाला मी आले तर सगळे माझ्याकडे बघणार, काय सर बैल मी सर, काय ते गडबड आहे. आणि एखादी मुलगी म्हटली मी आलो. भाषा सुद्धा तुम्हाला वेगळी मुद्दाम दिली गेली. सांस्कृतिक राजकारण. द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक आहे, श्रीमंत बोवा, वाचूनच काढा सगळ्यांनी. मी इकडे बोलतो, इकडे बोल. स्त्री जन्माला येत नाही, स्त्री घडवली जाते. द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक आहे, श्रीमंत बोवा, सध्या मराठीत आलेले ते. म्हणजे ते डोक्यात टाकलं जातं तुमच्या आमच्या, आणि ते घरातून संस्कार होतात. आई कशी वागते, चुलता कसा वागतोय, बहीण कशी वागते आहे, तर ते घडतं. तर पहा बोहा, तर पहा ते काय म्हणतात की बघा, कुटुंब, सामाजिक संबंध, सामाजिक संघटना हे स्थित्यात्मक समाजशास्त्राच्या अध्ययनाचे विषय आहेत. पण कुटुंब व्यवस्था बदलत नाही, समाज व्यवस्था पटकन बदलत नाही. हे काय आहे, स्थित्यात्मक सामाजिक शास्त्राच्या अभ्यासाचे घटक आहेत. सामाजिक परिवर्तन, सामाजिक परिवर्तनास जबाबदार असणारे घटक हे गत्यात्मक समाजशास्त्राच्या अध्ययनाचे विषय आहे. परिवर्तनाचे प्रत्येक वेळेस बदलतं, ते कायम नसतं. पण त्या घटकांचा अभ्यास कसा आहे, हे अस्थिर आहे आणि स्थिर आहे. मग स्थिर सामाजिक घटनांचा, सामाजिक वर्तनांचा अभ्यास करत असताना त्याला वेगळं शास्त्र करायचं, तर चांगला अभ्यास करता येईल. म्हणजे निकष वेगळे आहेत, साखर मोपायचे निकष वेगळे आहेत किलोमध्ये, पाणी लिटरमध्ये, अंतर किलोमीटरमध्ये, निकष वेगळे आहेत. मग हे जर वेगळे असतील तर, कारण का बऱ्याच असं म्हणतं की समाज स्थिर नाही आहे, तो बदलतोय. मग जो गोष्ट स्थिर नाही त्याचं शास्त्र असेल का, असं आपण वरकरणी म्हणतो, नाही, पण आहे, समाजशास्त्र आहे. तो बदलला तरीही बदलामागचे कारण असतात. परंपरा नव्हता, परंपरेमध्ये काहीतरी बदल होतो, नव्हता येते, आणि नव्हताच ही परंपरा होते. पूर्वी
साडी घालणं, काष्टा घालणं, पदर घेणं, कुंकू लावणं ही आमची परंपरा होती. नंतर आमची साधी साडी आली, पदर हिता आला, ती नवता आली, मग नवता ही परंपरा झाली. नंतर पंजाबी ड्रेस आला, साडी घालणं ही परंपरा, पंजाबी ड्रेस घालणं ही नव्हता. नंतर ड्रेस घालणं म्हणजे परंपरा झाली, जीन पॅन्ट घालणे म्हणजे नव्हता. परंपरा नव्हता. एक महिना लग्न चालायचं, मग एक हप्ता लग्न. लोकांना करमणूक साधनच नाही हो, लग्नच चालायचं एक. मग 2 दिवस लग्न, हळद आणि लग्न, नंतर 1 तासामध्ये लग्न, कारण हॉल खाली करायचा आहे. हॉल मिळत नाही, रजिस्टर करू, 1 मिनिटात लग्न. परंतु पती पत्नी ही संकल्पना, ही त्या संस्थेमधली काय आहे संकल्पना आहे. तुम्ही तर बसला विद्यार्थी, तुम्ही बँकेत गेला खातेदार, त्या क्षेत्रामध्ये संकल्पना आहे. तुम्ही घरात गेला मुलगा किंवा मुलगी, तुम्ही दुकानात गेला ग्राहक, संकल्पना बदलली. तुम्ही नाटक पाहायला गेला प्रेक्षक, लग्न करताय वधू आणि वर, एकमेकाला हार घालणं ह्या चेंज होत नाही. मी एकदम नव्हता येत नाही कधीच, ती परंपरा धरून येत असते. मग ह्या परंपरेमध्ये नव्हता काय येऊ शकते आम्ही सांगू शकतो अध्ययन केल्यानंतर. हा प्रभाव कुठं जाणार आहे? हा प्रभाव सध्या राजकीय वातावरण काय आहे, सामाजिक वातावरण कोणतं आहे, कोणते विचारवंत आहे. आधी वैचारिक क्रांती होते, मग सामाजिक क्रांती होते, हे विसरायचं नाही. आधी वैचारिक क्रांती होती, वैचारिक क्रांती झाल्यानंतर सामाजिक क्रांती होती. इथे विचारवंत काय मानतायत? विचारवंत हा समाजाचा डोळा असतो. तुम्ही आता समाजाचे डोळे आहात, तुम्ही डॉक्टर होणार आहात, विद्या वाचस्पती. कळत नकळत तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आलेली आहे. मलाच समजत नाही, मलाच कळलं नाही, कृपया असं समाजात म्हणू नका. तुमची अवहेलना होईल आणि त्या PhDची, त्या डिग्रीची पण काय होईल, अवहेलना होईल. सगळे डॉक्टर असेच. तुम्ही संशोधन केले ना, सामाजिक शास्त्राचा अभ्यास केलाय ना, मग तुम्हाला ते कळलं पाहिजे. बुद्धिजीवी हा त्या वर्गाचा डोळा असतो, डोळ्यामध्ये सांगतो इकडचं तिकडचं. आणि ज्या समाजात बुद्धिजीवी नाही, हुकुमशहा आहेत, किंवा ज्या समाजामध्ये बुद्धिमान लोकांना प्रतिष्ठा नाही, तो समाज खड्ड्यात गेल्याशिवाय ती सांगायची गरज नाही. तुमचं बौद्धिक नेतृत्व कोण करत आहे, तुमचं सामाजिक नेतृत्व कोण करत आहे, राजकीय कोण करत आहे, तुम्ही कशाला चांगलं म्हणताय, मग तुमचं पुढचं काय होईल आम्ही सांगू शकतो. म्हणून शास्त्र म्हणतात ह्याची उकल करता येते, वर्तनाची, ह्या बदलाची उकल करता येते. 9 वारी घातलेली साडी आणि आज पॅन्ट घालते आहे, काय कसं घडलं, कशामुळे घडलं, कारणं कोणती होती? UP बिहारला अजून नाही, सांगता आलं पाहिजे. आमचं मध्ययुगीन काळामध्ये सगळं केंद्र होतं, साहित्याचं पैठण केंद्र होतं. पैठणला सगळे विद्वान, पैठणमध्ये पैठणची भाषा ही आमची मेन भाषा, साहित्याची भाषा, सगळे संत तिकडलेच, फक्त ज्ञानेश्वर आपलं तुकाराम सोडले, सगळं तिकडलेच. आता आमचं साहित्याचं केंद्र कोणतं आहे? पुन्हा मुंबई. केंद्र बदललं. आता पैठणची भाषा म्हणजे ग्रामीण भाषा, तिकडल्या विद्वानाला किंमत नाही. पुण्यातला विद्वान, अरे असं कसं, मी पुण्याहून आलोय, अरे मी पुण्याहून आलोय, मग पुण्याचा माणूस विद्वानच असला पाहिजे, पुण्याचा माणूस विद्वान असला पाहिजे. हा सांगायचं काय तुम्हाला, साहित्याचं केंद्र बदलतं, दृष्टिकोन बदलतो, भावना बदलतो, सगळ्या गोष्टी बदलतात. मी ह्या बदलाचं कारण असतात. औद्योगिक क्रांती झाली हे की नाही, मग त्याला हे वातावरण चांगलं होतं, काय पाणी पाहिजे, वीज पाहिजे, माणसं पाहिजेत, मग ते विकास झाला. आणि मग ते त्या विकासामध्ये इतर विकास झाला. मग साहित्य आलं, मग साहित्याच्या अंगाने पुढे झालं. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण कार्यकारण भाव सांगू शकतो. म्हणून समाजशास्त्र संकल्पना पुढे आली. पण सगळ्यात गोष्ट आली की बदलणाऱ्या गोष्टीचं शास्त्र आवश्यकच नाही, तर बदलामागच्या कार्यकारण भाव सिद्ध करणारं शास्त्र आवश्यकतं. मराठी माणूस असा का, गुजराती माणूस असा का, लोक म्हणतात ना गुजराती माणूस जास्त सैन्यामध्ये नाही, मराठी माणूस आहे का, उत्तर दे. हे काय भांडण्याचं निरीक्षण, म्हणजे हे निरीक्षण झालं. गुजराती माणूस जास्त सैन्यात नाही, मराठी माणूस आहे, मग तो ग्रेटर आम्ही, असं काही नाही. हे राजकारणामध्ये झाले भांडायचे, तुमचे माझे नाही, आम्ही अभ्यासक आहोत का, तो माझ्या संशोधनाचा विषय आहे. मराठी माणूसच का जास्त आहे,
अब्दाली आला, पानिपत, अख्ख्या भारतामध्ये फक्त मराठीच असे होते की त्यांना विरोध करू शकत होते. त्या काळी मराठा हा शब्द जातीवाचक नव्हता. मराठी बोलणारा तो मराठा, गुजरात, सिंध, मराठा. मराठा हा भाषा प्रांतवाचक काय आहे शब्द आहे. आत्ता तो जातीवाचक आहे. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या काळात मराठा हा जात नव्हती. हां, बाजीराव पेशवा महाराज मी मराठा आहे, असं त्या अंगण आहे. फक्त मराठ्यांमध्ये ताकद होती लढण्याची. का? भौगोलिक कारण आहे, ऐतिहासिक कारण आहे, धार्मिक कारण आहे. तत्वतः लढणारा तात्विक मराठी माणूस आहे. आणि आमच्याकडे लोहतत्व जास्त आहे, डोंगर पाषाण जास्त आहे. आमची ज्वारी खातो, हुलगे खातो, लोहतत्व जास्त आहे आमचं. राग फार येतो आम्हाला. तिकडे बघा, तुम्ही बिहारला जा, डोंगरच नाही, सपाट, दगडच नाही. भौगोलिक ऐतिहासिक कारण आहे, आम्ही लढतो, भांडतो. परकीय लोक आपल्या तर आक्रमण केलं, मराठी माणूस भोसले तिकडे गेले, हे की नाही, तंजावरला गेले, होळकर गेले, शिंदे गेले, इकडे गायकवाड गेले. महाराष्ट्र कोण आलं का हो तिकडला? राज्यकर टिकला का? नाही नाही नाही, अजिबात नाही. ह्याला कारणं वेगळी आहे, ह्याला कारणं वेगळी. कारण आमच्याकडे साहित्य तसं आलं. साहित्य पण भले तरी देऊ काशेची लंगोटी ना, तीर्थी धोंडा पाणी. चिकित्सा करणारा माणूस आहे आमच्याकडे तुकाराम महाराज, चिकित्सा करणारे. देव रोकडा सज्जन. साहित्य आमच्या, पोवाडा आमच्याकडे आला. पोवाडा आमच्याकडे का आला? तिकडे का नाही आला? लावणी पण आली आणि वैचारिक पण आली. तंत्र पंत साहित्य आमच्याकडे. तत्वनिष्ठ समाज आहे. तत्वासाठी काही करू, तत्वासाठी. हा मराठी माणसाचा बाण आहे, मराठी बाण. मग हा तयार का झाला? भौगोलिक कारण आहे, ऐतिहासिक कारण आहे. अशा सगळ्या कारणातून ह्या गोष्टी घडतात. म्हणून आपलं साहित्य तसं येतं. म्हणून तो म्हणतोय की दोन ज्या गोष्टी आहेत त्या अशा आहेत. तो म्हणतो समाजशास्त्राचे महत्त्व काय, त्यांनी पण छान सांगितले. मी थोडक्यात सांगतो. मानव समाजाचे वस्तुनिष्ठ आकलन केले जाते ह्याच्यामध्ये, समाजशास्त्रामध्ये. वस्तुनिष्ठ आकलन की माणूस असा का वागतो, युरोपमध्ये क्रांती का झाली, भारतामध्ये का नाही? मला प्रश्न पडतो, युरोपमध्ये क्रांती का? मी हमेशा म्हणायचो, मला प्रश्नच पडतो. म्हणजे आपल्याकडे जेव्हा वेद लिहिले जायचे होते, म्हणजे वेद रचले, लिपी नंतर आली बरं का. लिपी जी आहे हे वेदाच्या काळात लिपी नव्हती, वेद पाठ केले गेले. महावीराच्या काळात लिपी नव्हती, त्यांची वचनं पाठ केली गेली. बुद्धाच्या काळात लिपी नव्हती, ते पाठ केले गेले. इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये लिपी आली, तेव्हा लिहिलं, तेव्हा लिहिले गेले. पण आमच्याकडे ऋग्वेद असेल, आयुर्वेद असेल, आम्ही समाज ह्याचं सृष्टीचं निरीक्षण केलं, झाडांचं निरीक्षण केलं, काही दवा काढल्या, गोष्टी काढल्या. आमच्याकडे काहीतरी काही गोष्टी मान्यता होती, राजा कसा असावा, काय कसा असावा, आम्ही ते लोकांना सांगत होतो. नगर प्रमुख कसा असावा, नगर कसं असावं, हे आम्ही सांगत होतो. त्या काळी युरोपमधले लोक रानटी होते आणि त्यांनी आमच्यावर राज्य केलं येऊन. मग ते मुठभर कार्यकारणभाव शोधला पाहिजे. आजही इंग्लंडची लोकसंख्या मुंबईपेक्षा कमी, अख्ख्या देशाची, तेव्हाही कमी होते. आफ्रिकेमध्ये अफगाणिस्तानमध्ये एका गावून दुसऱ्या गावाचा रोड नाही आहे. त्यामध्ये असे तर लोक आमच्याकडे आले आणि आम्हाला जिंकलं, मुठभर आले आणि आम्हाला हरवलं आणि आम्ही कोट्यामध्येच. असं काय घडलं? कार्यकारणभाव. आम्हाला लढवलं शिकवलंच नाही. आमच्याकडे ती प्रक्रियाच नाही घडली, प्रक्रिया घडली नाही आणि आम्ही आमच्यात विभागलं गेलो, आमच्यात विभागलं गेलो. गौरी आला नाही, पहिली स्वारी झाली नाकर्म, आम्ही त्याला पृथ्वीराजच्या विरोधात त्याच्यात चुलत भावाने बोलवलं, चंदनी. हा इतिहास आहे. भावकीचं भांडण आमच्याकडे, भावकीचं भांडण आहे, जातीचं भांडण आहे, प्रांतांचं भांडण आहे. पश्चिम महाराष्ट्रच पुढे गेला, मराठवाडा मागे राहिला. चांगलं वाईट नंतर. मग राजकीय भान आमच्याकडे नाही, पूर्ण देशाचा विचार करून. आणि आज धोक्याची घंटा आहे बरं का. राष्ट्रीय नेता आमच्याकडे नाही आहे आता. पश्चिम बंगालमध्ये नेता आला महाराष्ट्रामध्ये, त्याला किंमत नाही. महाराष्ट्रामधला मोठा नेता बाहेर गेला, त्याला किंमत नाही बाहेर. देशाचे नेते कमी झालेत, धोका आहे. आपण विषय तो नाही आहे, इकडे येऊया. याला बी कारणच आहेत, याला बी कारणं आहेत. पहा, सामाजिक समस्याचे अध्ययन केले जाते. अशी समस्या का आहे ह्याचं अध्ययन केलं समाजशास्त्रात. हे प्रश्न का, भारत हारला का,
आणि आम्ही काय केलंय, इकडं हिमालय, दुसरीकडं काय, तिन्ही बाजूनी पाणी. समुद्र पार करायचा नाही. का नाही करायचा? करायचा नाही. आणि कुणी गेलं बी नाही. त्याला अनेक कारण आहेत. त्याला एक कारण भौगोलिक कारण पण आहे. आमच्याकडं अहो 3 हवामान हो, हिवाळा, पावसाळा आहे, उन्हाळा, हे पाणी एवढं पिकतंय, एवढे फळं, जमीन सुपीत, 12 महिने पाणी नदीला, खाणे बस. मग नाच गाणे, सण उत्सव चालूच. मेला तरी आमचे गाणे आहेत, जन्म झाला तरी गाणे आहेत. उत्सव तर विचारून नका, एवढे उत्सव विचारूच ना, सण उत्सव ह्यात रंगलो आम्ही. तिकडे खायलाच काही नाही. युरोपमध्ये खायला बर्फ, 6-6 महिने बर्फ, सूर्य दिसत नाही, ते बाहेर पडले. इकडे काय, वाळवंटच, खायला काय नाही. एखादी गोष्ट कशी येते अशी, म्हणून तिकडे बघा ते त्यांच्यात पुरतात. कारण का, जाळ्या लाकडच नाही. आमच्याकडे सब भूमिगोपाल की तोडा. प्रत्येक गोष्ट काय येते, कशामुळे येते. थ्रीपीस आमच्याकडे का आलं नाही, कारण थ्रीपीस तिकडे थंडी फार आहे. मग पॅन्ट शर्ट घालतोय, आत कोट घालतोय, वर कोट घालतोय, आतमध्ये जॅकेट घालतोय, मोजे घालतोय. कारण का, थंडी फार आहे. आणि आम्ही काय केलं, अनुकरण केलं. काय करत बसलो आम्ही, अनुकरण करत बसलो. लग्नामध्ये थ्रीपीसच. असं काय येतं, ह्याचं कारण आपलं शोधायचं असतं. म्हणजे काय येतं, सामाजिक समस्यांचं कारण याच्यामध्ये शोधलं जातं. अजून सामाजिक नियोजन, यातून समाजाचा विकास कसा होईल या अनुषंगाने सामाजिक नियोजन कसं असावं. बघा, आर्थिक नियोजन आपल्याकडे आहे, आपल्याकडे सामाजिक नियोजन फार कमी येतं. पाण्याचं नियोजन आहे, धरणं बांधा, बंधारे बांधा. आर्थिक नियोजन आहे, बँकेत पैसे ठेवा, ह्यात गुंतवा. सामाजिक नियोजन, 10 वर्षामध्ये आपण असं करूया, सगळ्या जातीमधले भेद मिटवूया. 15 वर्षामध्ये आपण सगळं धार्मिक भेद मिटवूया. 20 वर्षामध्ये आपण काय करूया, सगळे प्रांतिक भेद मिटवूया. हा बिहारी, हा मराठी, हा गुजराती असं नको, हा कन्नड असं नको. आम्ही ते केलंच नाही, सामाजिक नियोजन केलंच नाही. अजून आम्ही मानतोय बेळगाव आमचंच, गुजरातचे लोक म्हणतात मुंबई आमचीच. अरे भेद मिटवायचे, सामाजिक नियोजन केलं नाही. मग सामाजिक शास्त्रांकडे आमचा दुर्लक्ष झाला आमच्याकडे. म्हणून राजकीय भान नाही, सामाजिक भान आमच्याकडे आलं नाही. ते म्हणतो की समाजशास्त्रामध्ये याचा अभ्यास केला जातो की सामाजिक विकास, सामाजिक नियोजन कसं करायचं, ते करायचं सांगण्याचं काम समाजशास्त्र करतं. म्हणून सामाजिक शास्त्राचे अभ्यासक आपल्याकडे हवे. आपल्याकडे फार धार्मिक गोष्टी सांगणारे फार लोक आहेत. माझी विद्यार्थिनी आहे BAची, ती पहिली कीर्तन पाठ करून कीर्तन सांगायची, पाठ करून कीर्तन करायची, पाठ करून कीर्तन सांगायची. माझी विद्यार्थिनी ती आता कथा सांगते आहे, दुप्पट पैसा, हिंदीमध्ये बोलते आहे, दुप्पट पैसा. सामाजिक शास्त्र सांगणारी, सामाजिक नियोजन सांगणारी माणसं आमच्याकडे आली नाही. आमच्याकडे माणसं बोलणारे आहेत ना, पण ते राजकीय बोलणारे आहेत. आणि शिक्षक ह्याला दाबून ठेवला आहे, तो बाहेर बोलू शकत नाही. आताही बोलताना माझ्या डोक्यात विचार आला की हे बोलावं का नाही, माफ करा, भीती होती, असं बोलावं का नाही. बोललं पाहिजे, चांगलं वाईट नंतर. तुम्ही काय लगेच माझं ऐकणार असं काही नाही, असं ऐकू बी नाही, ऐकू नाही. म्हणजे आमच्याकडे सामाजिक नियोजन ही गोष्टच नाही, अजिबात नाही. राजकीय दृष्टिकोन गोष्टच नाही. राजकारण आहे, राजकीय भान नाही. राजकीय प्राणी आहे, भांडायला काय, तू मोठा का मी मोठा, झेंडा माझा का तुझा, असू द्या. तर ते म्हणतो की समाजशास्त्रामध्ये या गोष्टी केल्या जातात. सामाजिक कल्याणाकरिता उपयुक्त, म्हणजे शासनाला उपयुक्त होईल अशा योजना समाजशास्त्राचा अभ्यास करून सांगता येतात. समाजशास्त्रामध्ये महत्त्वाचं काम आहे ते. मानव समाजाचा विकास, रूढी परंपरा, धर्म, चालीरीती यामुळेही समाजाचा विकास झाला का नाही झाला याचा अभ्यास यात करता येईल. काही गोष्टीमुळे चांगले होतात, काही गोष्टी चांगल्या पण असतात. पण कोणती गोष्ट, एखादी गोष्ट टिकते म्हणजे ती चांगली असली पाहिजे किंवा कोणती फायद्याची असली पाहिजे. पण काही लोकांच्या फायद्याच्याच गोष्टी समाजामध्ये लादल्या गेल्या आणि त्याला सांगितलं की नाही ही चांगली, तुम्ही फायद्याची गोष्ट. त्यामुळे मुठभर लोकांचा फायदा हा सगळ्या लोकांचा फायदा होऊ शकत नाही, नाही होत फायदा. हे कुठतरी आपण बोललं पाहिजे. म्हणून तो काय म्हणतोय की ह्या ज्या चालीरीती आहेत,
सतीच चाल ही चांगली गाव, जाऊन टाकायचं नवरा मेल्यावर. बाई मला ह्याला जळायचं का? सत्ता महात्मा फुले म्हणायचं ना, सत्ता पाहिलाच नाही मी. बायको मेले की हा तयारच. मग ते मुलांना काय करू, मग त्यांचे मुलांसाठी मी लग्न केलं. हां हां, पुरुष भारतीय पुरुष फार चतुर आहे आणि तो स्त्रियांबाबत तर फार खोटं बोलतो. माफ करा बरं का, तुमची मी क्षमा मागून बोलतो. हा यस, क्या बात. येस येस, म्हणजे मला मैत्रीण असावी असं मला वाटतं, पण बायकोला मित्र असावा असं वाटत नाही. हे पटणार नाही, मलाही पूर्वी पटत नव्हतं. पण जर तू समतेची भाषा करतोय ना, तर ही तुझ्या वर्तनात आली पाहिजे. समता ही देण्याची गोष्ट आहे. नाही तर बाईला काही ती वेगळी, पुरुष वेगळा आहे. बौद्धिकदृष्ट्या ती माणूस आहे, मी माणूस आहे ना, मग समान. समानता ही बौद्धिकदृष्ट्या मानायची आहे. असं द्या, समानता ही बौद्धिकदृष्ट्या मानायची गोष्ट आहे, कारण आपण बुद्धिजीवी माणसं आहोत. पहा, आपण वेळ कमी आहे आपल्याकडे. अरे बापरे बाप, आता मी इथे थांबतो ह्या अंगाने, आपण डायरेक्ट पुढे जाऊया. कारण का 56 मिनटं झालेली आहेत, ही काही चांगली गोष्ट नाही. तर पहा, साहित्य आणि ह्याचा संबंध कसा येतो हे पाहूया. आता मधल्या गोष्टी काढूया. खरं म्हणजे मध्ये काही उदाहरणं घेतली त्याच्यामुळे आपला वेळ गेलेला आहे. खरं म्हणजे हा एक हप्ता शिकवायची गोष्ट आहे. मी पुणे विद्यापीठात मी शिकवत असताना 3 वर्ष शिकवलं आहे. पुणे विद्यापीठात मी हा विषय 3 वर्ष शिकवला. तेव्हा 1 वर्षभर हे शिकवायचो. आता हे एका तासामध्ये शक्य नाही, फार असं बुलेट ट्रेन आहे आपली. हां, त्याच्यामुळे सगळ्याच स्टेशनावर थांबता येणार नाही. तर आपण ह्या व्याख्या, त्याचं स्वरूप, शास्त्राचं हे थांबूया. साहित्याचा त्याचा डायरेक्ट संबंध कसा येतो हे आपल्याला पाहायचं आहे. बघा, टायलर नावाचा जो एक विचारवंत आहे, तो असं म्हणतो, समाजाचा एक घटक म्हणून व्यक्ती जे ज्ञान, श्रद्धा, कला, नीतितत्वे, प्रथा, लोकाचार व अन्य बाबी प्राप्त करून घेतो, त्या सर्वांच्या संमिश्र एकीकरणाला संस्कृती असे म्हणतात. म्हणजे साहित्याचा, समाजशास्त्राचा अभ्यास म्हणजे लोकांच्या वर्तनाचा अभ्यास, म्हणजे संस्कृतीचा अभ्यास. तुमची प्रत्येक गोष्ट जर सामाजिक असेल आणि भाषेच्या अनुषंगाने तुमचं सामाजिकरण होतं. भाषा फार महत्त्वाची गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्ही मराठी माणूस का, तुम्ही मराठी भाषा बोलता. मराठी माणसाचे गुण तुमच्यामध्ये का आले, ते भाषेतून आले. कारण का आपल्याकडे ते शब्द त्या अंगाने तयार होतात, तो दृष्टिकोन त्या अंगाने तयार होतो. पण भाषा फार महत्त्वाची गोष्ट. मग तुम्ही सामाजिक आहात म्हणजे मराठी भाषा आहे, मराठी भाषिक समाज, तेलुगू भाषिक समाज. तुमची विभागणी सुद्धा भाषेच्या अंगाने केली जाते, संस्कृतीच्या अंगाने केली जाते, वर्तनाच्या अंगाने केली जाते, स्तराच्या अंगाने केली जाते. त्याचा अभ्यास याच्यामध्ये होतो. बघा, आता साहित्यामध्ये अनेक चालीरीती येतात. बघा, रूढी परंपरा येतात, मान्यता येतात, प्रामाणिके, सामाजिक प्रामाणिके म्हणतो, मान्यता, हे असं असतं, हे असं करायचं असतं. तुम्ही ह्याचा अभ्यास करू शकता, समाजशास्त्र हे की नाही. म्हणजे आपल्याला कसं आहे की मुलगी नांदायला येते, येताना मग दारामध्ये ते माप, मग ते उजवा का डावा, डावा का नाही, कारण विचारायचे नाही. लोक म्हणते तसं, मग ते उजव्या पाय देऊन ते असं हे करायचं आणि मग ते आत येणार. काय ठिकाण कसं असतं की ते पायाला कुंकू लावायचं आणि मग ते असं चढ द्यायचं भिंतीवर, असे का, मान्यता. मग कोणत्या मान्यता साहित्यामध्ये आल्या, समाजशास्त्रीय अभ्यास करू शकतात. कोणत्या मान्यता, म्हणजे विवाहाचा प्रसंग आहे पण या गोष्टी टाळल्या, लिहिल्याच नाही. कोणत्या परंपरा नाकारल्या किंवा त्यात लिहिल्या नाही, नाकारल्यापेक्षा शब्द वापरू नका, लिहिल्या आल्या नाही. म्हणजे तो लेखक त्याला महत्त्व देत नाही. मग तो कशावर फोकस केले, कारण का समाजशास्त्रामध्ये तुम्हाला व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा नाही, अजिबात नाही. समाजाचा घटक म्हणून तुमचा विचार होतो, व्यक्ती म्हणून तुमचा विचार होत नाही. समाजाचा तुम्ही घटक आहात याच्या अनुषंगाने तुमचा समाजशास्त्राचा विचार होतो.
वागताना तसंच होतं. तुम्हाला स्त्री म्हणून वागवलं जाईल, स्त्री म्हणून वागवलं जाईल. तुम्हाला पुरुष म्हणून वागवलं जाईल, घटक म्हणून, समाज घटक म्हणून. म्हणजे बलुतमध्ये काही प्रसंग येतात. दया पवारला काही वर्गामध्ये बसू देत नाहीत, बाहेर बसवतात. दया पवारला बाहेर बसवलं नाही, तो त्या जातीचा आहे म्हणून त्याला बाहेर बसवलं, सदस्य आहे. हे असं येतं. सासू आहे म्हणून ती तशी तशी वागली, सून आहे म्हणून ती अशी वागली, जावई आहे म्हणून सासरा असा वागला. नाही जावया कसं करता. मी हमेशा म्हणतो की कोणताही माणूस लग्न झाल्यावर सासरी फार जातो, मान सन्मान फार मिळतो. जावई आहे, जा बरं चुलत्याकडं. चुलत्याकडे गेला की ए बाबा संजू ते हे घेऊन ये रे, ते घेऊन ये रे. इकडे गेला की संजय राव या. बघा तुम्ही फरक बघा. चुलत्याकडे जा, भाऊरीकडे जा, भाभीकडे जा. तू हे नाही आणलं, ते नाही आणलं, उठ बस हे ते घेऊन ये. त्याला काम सांगते. इकडे गेल्यावर बायकोच्या चुलत्याकडे घ्या, मामाकडे जा, प्रतिष्ठाच. जाऊया मग जावयाला काहीतरी चांगलं करा, पुरणपोळी करा किंवा खारं करा, काय असेल. कपडे घ्या, अंगठी द्या. तो असं करतो राहील, असं मामाकडे चालले. हा तर स्टाईल असते, मामाकडे चालले. मग आता काहीच नाही माझ्या. चुलत्याकडे गेल्यावर असं केल्यावर तर उठ बाहेर हो. परत मान्यता, कुणाशी कसं वर्तन करा. म्हणजे साहित्यामध्ये तुम्ही सांगू शकता की बाबा कोणता रोल करते आहे, तो कोणत्या रोलमध्ये आहे, ती व्यक्ती नात्याच्या संबंधात. सरपंच असेल, आमदार असेल, खासदार असेल, त्याचं वर्तन तुम्ही मांडू शकता. शिक्षक असेल, विद्यार्थी आणि शिक्षक याचं काय नातं आहे, ह्याचे वर्तन ठरलेलं आहे. शिक्षकाचं कसं वागायचं, विद्यार्थ्यांनी कसं वागायचं ठरलेलं आहे. मग साहित्यामध्ये ह्या चालीरीती, सामाजिक मान्यता कशा आलेल्या आहेत. आशयाच्या अंगाने, व्यक्तीच्या अंगाने, घटना प्रसंगाच्या अंगाने. इथं संघर्ष का झाला, तुम्ही समाजशास्त्रीय विश्लेषण करू शकता. इथे संघर्ष का झाला म्हणजे बलुतमध्ये एक प्रसंग आहे. त्याच्या आईला त्या विशिष्ट पिरियडमध्ये काम करायचं नसतं, तर ती भाकऱ्या थापते. कारण ती वसतिगृहामध्ये भाकऱ्या थापायचं काम करायचं, खायला पर्यायच नाही, वडील वारलेले. आणि लोकांना कळतं तेव्हा लोक तेव्हा चिडतात. आमच्याकडे मान्यता आहे विशिष्ट ह्याच्यामध्ये बाईंनी कामच करायचं नाही. हा त्याचं समर्थन लोक करतात, आराम पाहिजे, हे पाहिजे. मग हिन कशाला वागवता, हिन दृष्टीने काय बघता. अहो ती गोष्ट म्हणजे ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती गोष्ट म्हणजे निर्मिती, नवनिर्मितीच्या अंगाने खून आहे. पण ते राजकारणाचा एक भाग आहे. तो काय तो, तुमची चांगली गोष्ट वाईट दाखवायची. एखादा बॉस असेल ना, बॉस, आणि त्याचं काय येत नसेल तर पुढच्या यायला येतं असेल ना चांगलं, तो त्याचा अपमान करणार. तू सांगू नको तुला येत नाही काय, असं राजकारण आहे. मग समाजामध्ये अशा रोल कसे, सासू म्हणजे ग्रेट, सासू म्हणजे, सून म्हणजे अमुक, आहे की नाही. सुनेच्या बापाला जास्त किंमत नाही, नवऱ्या बापाला जास्त किंमत. लग्नात पण नवऱ्याकडले माणसं जास्त कसे वागतात. वरात हे गाणं होऊ द्या, वरात आमची आहे, कारण का, आणि हे लोक गप नवऱ्याकडले नवऱ्याकडले. हे सामाजिक संबंध कसे असं होतात, लोक एकत्र राहिले कसं वागतात, कोणत्या भूमिकेत वागतात, ह्याचा अभ्यास. आणि जर आपलं साहित्यात आलं असेल तर तुम्ही जर समाजशास्त्रीय अभ्यास करू शकता. असं का, नवऱ्याची बहीण रुसली का, नवरीची बहीण का रुसली नाही, तिला कारणं असताना सुद्धा कारणं शोधली पाहिजे, कारणं शोधली पाहिजे. प्रत्येक गोष्टीला कारण आहे, समाजशास्त्रीय कारण आहे. म्हणजे मी लहानपणी बघायचो ना की लग्नामध्ये त्या म्हणजे मुलीच्या नवरा तिला मारणारच, जावई म्हणणारा, आणि बाप गप, भाऊ गप, शिल्लक कारणावरून. चांगला कपडा घेतला नाही, अंगठीत दिली नाही, आणि सगळ्यांदेखत मारणार, आणि सगळ्यांदेखत मारा त्याला काय आनंद वाटायचा. आणि बाप गप, पूर्ण नांदायचं. कारण का,
त्याला ती मुलगी आपली म्हातारपणाची काठी वाटत नाही, म्हातारपणाची काठी पोरगा वाटतो. कारण दडलीत. आता म्हातारपणाची काठी मुलगी वाटते. आता मुलीला कोणी काय म्हणू द्या बरं, नवऱ्याने पण चल दुसरा माफ करा. काळ कसा बदलतो, दृष्टिकोन बदलला, काळ बदलतो. ज्या दिवशी बापाला वाटेल की माझी ही म्हातारपणाची काठी आहे, तुमच्या मागे तुमचा बाप काठी घेऊन उभा असेल तुमचं संरक्षण करायला, म्हणून मुलींनी आई बापाला सांभाळलंच पाहिजे. तुम्हाला समान हक्क आहे ना मुला एवढा, पण ते बापाला आवडत नाही, भावाला आवडत नाही. कारण का, मी ह्याला सांभाळतोय, त्याला आवडलं पाहिजे. तुम्ही आईवडिलांना सांभाळलं पाहिजे. सामाजिक प्रश्न कसे सुटतात, चिंतनातून सुटतात. हा हो, सत्य संघर्ष. हा हो, असू द्या ना, असू द्या ना. ऐका, गैरसमज असला बघा, ते म्हणलं संघर्ष असला की गैरसमज होणारच, परंतु ते कालांतराने तो दूर होतो. असं होईल, होईल, असं होईल, परिवर्तन होईल. होईल होईल होईल. मला काय म्हणायचं आहे, लक्षात घ्या, सासू आणि सुनेचा संबंध वेगळा येतो, संबंध वेगळा येतो. कारण ते मग काम करताना हे करताना फरक पडतो. आणि मुलीने समजू ना, ती आईबरोबर काम करते. ती म्हणत नाही की माझी मुलगी उशीर आली, ती स्वयंपाक करत बसते. मुलगी आता उशीर आली, सासू आल्यावर करल. घरात भांडणं कमी होतात, घरात भांडणं कमी होतात. असू द्या, हिमालयामध्ये मग तसंच आहे. हिमालयामध्ये मुलांना आई वडील सांभाळत नाही, मामा सांभाळतो. तुमच्या केरळामध्ये मुलगा नांदा जातो, मुलगी नाही. वेगळी पद्धत, ह्यात पडायचं नाही मला. परंतु संघर्ष कसा कमी होईल, तर त्या भूमिका तशा येतात. आताचे सासूर लोक आई म्हणतात, चांगली गोष्ट आहे, समाज बदलला आहे. म्हणजे आपल्याला मग साहित्यामध्ये अशाच गोष्टी येतात, सामाजिक प्रमाणिके येतात, चिन्ह येतात, झेंडे येतात, सामाजिक रूढी परंपरा येतात, हे की नाही. मग ह्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला समाजशास्त्रीय दृष्टीने करता येतो. आणि प्रत्येक साहित्यामध्ये, कवितेमध्ये येतच सगळ्यात येते. तुमच्या मान्यता असतील ती येते. आमची लग्न झाल्यावर ही काळवायला गेली, काळवायला काय गेली, त्यांच्या घरातली ती परंपरा होती. संबंध दाखवता येतो, तुम्हाला संबंध दाखवता येते. आता नवीन पद्धत आली, लग्नानंतर नवरा नवऱ्याने फिरायला जायचं, पूर्वी नव्हतं हे. नवीन कोणत्या रूढी परंपरा आल्या, जुन्या कोणत्या आल्या नाहीत. आणि जुनी आली तरी कशी आलेली आहे, मान्यता असेल, रूढी परंपरा असेल, एखादा संघर्ष असेल, तो संघर्ष का निर्माण झाला याची समाजशास्त्रीय कारणं आपल्याला समाजशास्त्राच्या आधारे संशोधनामध्ये स्पष्ट करता येते. हे घडलंच का, तिने लवकर स्वयंपाक बनवला नाही म्हणून नवरा राग आला, आईने बनवलं नसतं उशिरा तर लवकर, बहिणीने बनवलं नसतं तर. बहिणीशी नातं वेगळे, वर्तन वेगळे, आईशी वर्तन वेगळे, बायकोशी वर्तन वेगळे, बायकोशी वर्तन वेगळे. ह्याचा अभ्यास तुम्हाला समाजशास्त्री करता येतो. कारण आमच्या ते नातेसंबंध आहे, नाती संस्था आहे. नाते हे काय संस्था आहे, सामाजिक संस्था आहे. विवाह पद्धती समाजातली सगळ्यात बेस्ट प्रॅक्टिस आहे. पूर्वी लग्न व्यवस्था नव्हती. कृपा करून विका राजवाड्यांचं भारतीय विवाह संस्थे इतिहास पुस्तक वाचा. भारतीय विवाह संस्थेचा इतिहास, 8 पद्धतीत लग्नाचे, मी ते सांगत बसत नाही, ते समाजशास्त्रीच आहे, हे की नाही. तर याही अनुषंगाने आपल्याला अभ्यास करता येईल. कोणत्या प्रथा, कोणत्या प्रेरणा, परंपरा या अंगाने पडता येईल. लोकाचार, लोकरूढी कोणत्या आलेल्या आहेत, याही आपल्याला अनुषंगाने साहित्याचा अभ्यास करता येईल. मी तुम्हाला मागे सांगितलं की अनेक समाजशास्त्रज्ञ आपल्याला होऊन गेलेले आहेत प्राचीन काळापासून, पण त्यांची मांडणी समाजशास्त्रीय नव्हती, ती वैचारिक मांडणी होती, वेगळ्या अंगाने मांडणी होती. त्याचाही अभ्यास केला पाहिजे. आपली इथे समाज व्यवस्था ही वेगवेगळ्या पद्धतीची आहे.
पुरुषसत्ताक व्यवस्था आहे, जाती व्यवस्था आहे, धर्म व्यवस्था आहे की नाही. गावाची एक वेगळी व्यवस्था आहे. स्वयंभू खेडं म्हणतात आपल्याकडे, आहे की नाही. खेड्याची एक व्यवस्था आहे, त्याची गल्ल्यांची व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे, कपड्यांची व्यवस्था आहे, लग्न कोण घर कसं बांधायचं ही व्यवस्था आहे. गावातल्या मंदिरापेक्षा कोणाचं जास्त घर मोठं नसतं. कोणती गल्ली कोणत्या दिशेला असावी ही व्यवस्था आहे. चांगलं वाईट नंतर. आणि त्या व्यवस्थेमुळे झालेली मानसिकता, रूढी परंपरेमध्ये आलेली मानसिकता, मग ही मानसिकता कशी येते ह्याच तुम्हाला समाजशास्त्रीय अभ्यास करता येईल. कारण समाजशास्त्रामध्ये मानसशास्त्र पण येतं. या अनुषंगाने तुम्हाला काही सामाजिक शास्त्राचे सिद्धांत म्हणता येईल. आत्महत्या सिद्धांत, दुर्मिक नावाचा एक फ्रेंच काय होऊन गेला तत्वज्ञान होऊन गेला. माझं यूट्यूबला एक त्याच्यावर व्याख्यान आहे, आत्महत्या का करतात लोक, आत्ताची मुलं का आत्महत्या करतायत. तो म्हणतो की आत्महत्या ही व्यक्तिगत नाही, ही सामाजिक आहे. समाजात प्रत्येक गोष्ट करणारी सामाजिक आहे. समाजाचा संबंध, संवाद तुटतो, त्याचा संबंध तुटल्यानं तो एकटा राहतो, मग तो त्या विशिष्ट बिंदूवर येतो आणि तो आत्महत्या करतो. मग त्याला समाज आणि धर्म कारणीभूत येतो म्हणतात. ती झाली त्या काळची गोष्ट. आता श्रीमंताची मुलं आत्महत्या करतायत, बिल्डर आत्महत्या करतोय, शेतकरी आत्महत्या करतोय, आणि महिलांपेक्षा पुरुष जास्त आत्महत्या करतात. निष्कर्ष आहे, समाजशास्त्रीय निष्कर्ष आहे. कारण का? महिला ही बऱ्याच वेळा इतरांसाठी जगते, मुलांसाठी ती वाटेल ते करेल. तिला सहन शक्ती जास्त आहे, तिला सहन करण्याची ताकद आहे. नवरा मारतोय, बाप म्हणतोय तू परक्याचं धन, नवरा म्हणतोय ज्याच्या कुंकू लावून ज्याचं हे लावून ती घरदार सोडलं, ती म्हणते, तो म्हणतोय तू परक्याचं घर, बाहेर ना आली. त्यामुळे सहन शक्ती ते जास्त आहे. आपली प्रतिष्ठा असते. मी काय भीक मागू का? पैसे नाही तर मी काय पाय पडू का? मेलेलं बरं. म्हणून पुरुषांचं आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे. रिसर्च झाला आहे. हो, अन्याय अन्यायपेक्षाही त्याच्याकडे अहम जास्त आहे, अहंकार जास्त आहे. मी का झुकावं? तिच्यावर अन्याय झालाय ना, नवऱ्याने केलाय, सगळ्यांनी केलाय, नवरा मेलाय, आत्महत्या केली, ती कर्जबाजारी, पण ती भांडी कुंडी घासेल, पण ती म्हणते मला मुलांसाठी जगायचं. हा नामानिराळाच होतो. ह्यात पडायचं नाही. हे सामाजिक प्रश्न आहेत, ह्याची बाजू घेतली तशी. मी तुमचा प्रतिनिधी आहे, ह्यात वाद नाही. मी एक काळ असा होतो की मुलींशी बोलणं म्हणजे वाईट असं माझं डोक्यात होतं. कारण मला आमच्या तालमीत सांगायची बाई वाईट. हो, हा आखाडा. अहो, आपला प्लेटो सुद्धा म्हणायचा की गुलाम पद्धत चांगली. बघा, प्लेटो ऑस्ट्रेलिया म्हणायचा की माणसाला प्रतिष्ठा आहे पण गुलामाला कमी, आणि त्याहीपेक्षा बाई ही वाईट असते, असा प्लेटो सुद्धा म्हटला होता. बघण्यात दृष्टिकोन, प्रत्येकाला मर्यादा आहे, कुणीच ग्रेट नाही. हा फार ग्रेट, तुम्ही प्रभावित झाला, ठीक आहे, ओके, पण तोही माणूस मी माणूस, आम्ही समान आहोत. एखादी गोष्ट त्याला कळली असेल, त्याची गोष्ट मला कळते, मी पण ग्रेट आहे. कोणताही विचार, कोणतीही भाषा कोणाच्या मालकीची नाही. तुम्ही आता माझं काय ऐकलं, तुम्ही स्वीकारलं, तुमचा विचार झाला तो. ही देवाणघेवाणाची गोष्ट आहे. कारण ही परंपरा आहे, हे प्रवाह आहे. म्हणून सामाजिक दृष्टीने अभ्यास करत असताना सामाजिक अभ्यास हा म्हणजे त्या सामाजिक वर्तनाचा, आणि समाजशास्त्र म्हटलं तर मग वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचा, कार्यकारण भावांचा, परिणामांचा, एकत्र का आले ह्याचा तुम्ही एकत्र का येता, कोणत्या गोष्टी तुम्ही एकत्र येता. एक चांगली हे आता विनोद आता म्हणजे सगळ्या धर्माचं एक मंदिर बांधलं, लोक गेली नाही पण टॉयलेट बांधले. रामदास फुटाणे होते, काळ बदललाय. कसा बदललाय? पूर्वी म्हणे जेवण खाऊन सगळं घरात, विधीला बाहेर. आता जेवण खाऊन बाहेर, विधीला घरात. काळ बदलल्याचं त्यांनी आपल्या एका कवितेत सांगितलं. समाजशास्त्रीय विश्लेषण, का बदललं, कसं बदललं. पॅन्ट ही आमची नाही आहे,
शर्ट पॅन्ट आमची नाही, आमची धोतर आहे, आंगडं वेगळे आमचं, पंजाबी ड्रेस आमचे नाही आहेत, पोलकं होतं मराठी माणसांचं. मग हे आलं कसं? अनुकरणातून आलं. 3 पीस आमचा नाही आहे, अनुकरणातून शिकलो आहे. हे समाजचा सिद्धांत आहे. अनुकरणा सिद्धांत हा आंबेडकरांनी मानला. अनुकरणा सिद्धांत तेवढं सांगतो आणि थांबतो. अनुकरण सिद्धांत म्हणजे काय? ते म्हणे की जाती व्यवस्था जरी विशिष्ट वर्गाने काढली, मी ब्राह्मण समाजाने काढली, पण ती कुणावर लादली नाही. विचारवंत हा तटस्थ काय पाहिजे? तटस्थ पाहिजे. ते म्हणजे जाती व्यवस्था ब्राह्मण समाजाने काढली, पण ती कोणावर लादली नाही. म्हणजे काय? आमच्या विवाह आमच्यामध्येच होणार. स्वार्थ कसा माणसाला आडवी होतो? म्हणून स्वार्थी आहे. म्हणजे मी प्राचार्य आहे आणि माझा मुलगा लायक निघाला नाही आणि तो शिपाई झाला, त्याला वाईट वाटतं. कारण पूर्वी कर्मावरून काय होतं? वर्ण होता. जो चांगला हे करतोय तो ब्राह्मण, जो लढतोय तो क्षत्रिय, जो कष्ट करतो तो शूद्र. मग नाही तुम्ही तर आमच्या लग्न होणार, माझा मुलगा माझे वाट हे जाणार जन्मावरून, आणि आमचं लग्न आमचंच होणार. आणि ज्या व्यक्तीला, ज्या समाजाला समाजात प्रतिष्ठा असते त्याचा समाज अनुकरण करतो. काश्मीर ते कन्याकुमारी जाती व्यवस्था कशी काय गेली? अनुकरणातून गेली. ब्राह्मण समाजाने ती कुणावर लादली नाही, ती आम्ही स्वीकारली. खालच्या वर्गात स्वीकारली का? स्वीकारली. सतीच चाल फक्त ब्राह्मण वर्गात होती, ती क्षत्रियांनी स्वीकारली, ग्रेट म्हणायला. पण ती वैश्यांनी शूद्रांनी नाही स्वीकारली. अनुकरण. अनुकरण. प्रतिष्ठा आहे का? मग अनुकरण. ताट पूर्ण खायचं नाही, तू काय भिकारी आहे का? थोडं ठेवायचं. अनुकरण. हा, जेवताना दात दिसता कामा नाही. अरे पाश्चात्य देशामध्ये बर्फच होता, वाफ बाहेर जाऊ नये, तोंडातूनच जेवायचे. हसताना ते आमच्याकडे 7 मजली हसणं शब्द येतो. म्हणजे काय? आम्ही हसतोय, आमचं वातावरण वेगळं आहे. पण आमच्यावर इंग्रजांचा प्रभाव असल्यामुळे मे मध्ये लग्न, पारा 45 आणि 3 पीस घालून नवरदेव. नवरदेवला टाय घालता येत नाही, तो 1 महिना आधी टाय कोण घालतो हे बघतो. टाय कोण नाही, 3 पीस घेतलाय खरं, आणि 3 पीस घ्यायचा कोणाकडून? सासऱ्याकडून. खर्च लय येतो आणि ते परत घातलं जात नाही, आणि तो नवरा असतो. भारतीय नवरा म्हणजे अरे चांगलं वाईट वेगळं. अनुकरणा सिद्धांत मांडला. ब्रोकन मॅन सिद्धांत मांडला. इथं तो अनटचेबल अस्पृश्य तो सगळ्यात खालचा आहे. ब्रोकन मॅन, दाबला गेलेला वर्ण. आणि तो जर खालचा दगड निघाला तो वरची भिंत पडेल. मग त्यांनी इमारतीचा सिद्धांत मांडला. कोणता? इमारत, बंदिस्त इमारत. 4 वर्ण, वरचा किती असून नाला आहे तो खाली नाही, आणि खालचा किती वर नाही, त्याला खिडक्या नाही, दारं नाही, जिना नाही. जिना असलेली इमारत सिद्धांत मांडला जातीचा. आणि तुमचा हा काय म्हणतो कार्ल मार्क्स? इमारत आणि पाया. तो म्हणतो की आर्थिक व्यवस्था हा पाया आहे, आणि त्याच्यावर सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक इमारत उभा आहे. ज्याच्याकडे पैसा आहे, सत्ता आहे, तोच आमदार, तोच पूजा करणार, त्यालाच प्रतिष्ठा. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला प्रतिष्ठा नाही. ही पण गोष्ट आहे. मिक्सिंग आहे आपल्याकडे. मग आता ही राजकीय सत्ता कोणाकडे आहे? ज्याला सामाजिक, धार्मिक प्रतिष्ठा आहे त्यालाच. हो, आंबेडकर आजही उभं राहिले पडतीलच, निवडून येणार नाही. आमच्याकडे मतदान करायची गोष्ट वेगळी. मतदान आपला आहे का? आणि आपला म्हणजे मग जातीचा, तो किती नालायक असू द्या, घेणं देणं नाही. आमचे निकष नाहीत, आमचे राजकीय दृष्टिकोन नाही. आणि जोपर्यंत तुम्ही बदलत नाही तोपर्यंत देश बदलत नाही, तुम्हाला एक भोगावंच लागेल. मग सामाजिक दृष्टिकोन आलाच पाहिजे, राजकीय दृष्टिकोन आलाच पाहिजे. धन्यवाद. काही प्रश्न विचारा, काही प्रश्न असतील ते विचारा. काय प्रश्न आहे का तुमचे? नाही प्रश्न, पण चर्चा करायचं असं सांगा, आपण ते करू शकतो.